टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच महायुतीमधील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। मात्र सध्या पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये एक बॅनर जो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, ज्या बॅनरच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांनी सध्याचे विद्यमान आमदार असलेले हेमंत रासने यांना लक्ष केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जो बॅनर आहे, ज्या बॅनरवरती कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर, माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणी पुरवठा करणार असं आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांची मते घेतली। आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे। कसब्यातील सुज्ञ जनता त्यांच्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, अशा आशयाचं बॅनर हे रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून कसबा विधानसभामध्ये लावण्यात आलेलं आहे। खरं तर रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासने यांचा पराभव केलेला होता। मात्र जे आता विधानसभा निवडणुकी झाल्या, या विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आता महायुतीमध्येच प्रवेश केल्याच्या नंतर रवींद्र धंगेकर यांच्याकडूनच हेमंत रासने यांना टार्गेट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।